संरक्षण मंत्रालयाने दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांना कर्नल कमांडर हे मानदपद बहाल केले। एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर के पैठणकर व कराड येथील एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर सत्यशील बाबर यांनी या पदाच्या फिती डॉक्टर भावे यांच्या सैनिकी गणवेशाच्या शोल्डरवर लावल्या। या कार्यक्रमाला चिपळूणचे आमदार शेखर निकम, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत जालगावकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सावर्डेकर, सर्व संचालक अधिकारी उपस्थित होते। खेड शहरातील नगर परिषद हद्दीत देवना पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। यामुळे जनतेतून संतापाची लाट पसरली। हा रस्ता देवना पुलाकडे जातो। देवना पुलाकडून संपूर्ण खाडीपट्टा तसेच दापोली, मंडणगड व गुहागर या तालुक्याला देखील जोडला जातो। या रस्त्यात पडलेले खड्डे हे सुमारे 1 फूट असल्याचे दिसून येत आहे। रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ते दिसून येत नाहीत, परिणामी अनेक लहान मोठे अपघात होत आहेत। दापोलीतील फॅमिली माल डॉक्टर फडके हॉस्पिटलच्या गल्लीतील मागील बाजूस असलेल्या एका घराची संरक्षण भिंत कोसळली। ही घटना गुरुवार दिनांक 24 जुलै रोजी घडली। संरक्षण भिंतीचे दगड माती खाली कोसळली आहे। तसेच मेनन यांच्या घराच्या अंगणातही तडे व भेगा गेल्या आहेत। हे घर उंच ठिकाणी बांधलेले असून हा परिसर संपूर्ण डोंगराळ भाग आहे। भविष्यात अशा घरांना पावसाळी धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। या घटनेमुळे घरापासून काही फुटावरच तडे गेल्याने घराला देखील नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड जांभुळा येथील शेतकरी जयंत फडके यांच्या शेतात भात लावणी उपक्रम राबवला। या उपक्रमात 40 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भात रोपांची लावणी केली। शेतमजुरांच्या समस्यांची जाणीव होण्यासाठी व श्रमाचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाचे नियोजन कॉलेजचे एनएसएस कार्यक्रमाधिकारी अभिजित भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। रायगड रोहा येथे रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल नितीन ढमाले व असिस्टंट गव्हर्नर संजय नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचा 8वा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात झाला। यावेळी विजय दिवकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। त्यांच्यासह सचिवपदी राकेश कागडा, खजिनदारपदी दिलीप देशमुख आदींनी पदभार स्वीकारले। यावेळी नूतन अध्यक्ष विजय दिवकर यांना राम नागती यांनी कॉलर पिनअप करून अध्यक्षपदाची सूत्रे दिली। तसेच राकेश कागडा सचिव, दिलीप देशमुख खजिनदार पदाचा पदभार स्वीकारला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।